नमस्कार भक्तांनो, बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मनुष्य जन्माला आल्यावर मनुष्याने काय करावे, जीवन का जगावे आणि कशासाठी जगावे याबद्दलचा बाळूमामांचा सखोल संदेश मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर भक्तांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहात व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार भक्तांनो, मनुष्य जन्म हा साधा नाही, तो देवाने दिलेला एक अमूल्य अवसर आहे। बाळूमामांच्या विचारांनी हे जीवन समजून घेतलं तर त्यांचं खरं सार कळतं। भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार मनुष्य जन्म मिळणे म्हणजे पूर्वजन्मीच्या पुण्याचं फळ आहे। लक्षात, हा जन्म फक्त खाणं पिणं आणि जगणं यासाठी नाही, तर काहीतरी चांगलं करण्यासाठी असतो। जीवन जगावं ते प्रेमाने, कारण प्रेमातच देवाचं भक्तांनो खऱ्या अर्थाने दर्शन होतं। दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जगावं, कारण तेच खरे पुण्य आहे। आपल्या कर्मांनीच आपलं भवितव्य घडतं, म्हणून कायम चांगले कर्म करावेत। वाईट विचार सोडून चांगल्या मार्गावर चालणं हाच खरा धर्म आहे। जगावं ते कोणाला दुखावण्यासाठी नाही, तर आधार देण्यासाठी जगावं। ते स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी आणि कुटुंबासाठी जगावं। भक्तांनो, मनुष्य जन्म म्हणजे शिकण्याची एक मोठी संधी असते। प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो, त्यातूनच आपण घडत जातो। लक्षात ठेवा, देवावर श्रद्धा ठेवणं भक्तांनो ठेवून जगावं, कारण तोच आपल्या प्रत्येक पावलावर साथ देतो। लक्षात ठेवा, साथ देतो। अडचणी आल्या तरी खचून जाऊ नका, त्या आपल्याला मजबूत बनवतात। जीवनाचं खरं उद्दिष्ट म्हणजे आत्मशांती मिळवणं। पैसा, नाव, प्रसिद्धी हे सगळं तात्पुरतं आहे, पण चांगुलपणा कायम राहतो। भक्तांनो, आपल्या आई वडिलांची सेवा करणं हेच सर्वात मोठं पुण्य आहे। त्यांच्या आशीर्वादातच खऱ्या सुखाची किल्ली असते। स्वतःचा अहंकार सोडून नम्रतेने जगावं भक्तांनो, कारण नम्र माणसालाच खरा मान आणि प्रेम मिळतं। मनात द्वेष न ठेवता क्षमा करायला शिकावं। क्षमा करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं असतं। जगावं ते आनंदाने, कारण जीवन खूप छोटं आहे। प्रत्येक दिवस देवाने दिलेली एक नवीन संधी आहे। स्वतःच्या स्वप्नासाठी मेहनत करावी, पण त्याचबरोबर इतरांनाही मदत करावी। भक्तांनो, कारण खरा आनंद देण्यात आहे, लक्षात ठेवा, घेण्यात नाही। बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, जीवन असं जगावं की आपण गेल्यावर लोक आपल्याला आठवतील। आपल्या चांगल्या कर्मांची आठवण आपली खरी ओळख बनते। भक्तांनो, तसेच मनुष्य जन्म हा देवाची देणगी आहे। तो प्रेम, सेवा, श्रद्धा आणि भक्तांनो चांगल्या कर्मांसाठी जगावं। लक्षात ठेवा, बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं। तसेच मनुष्य जन्म हा फक्त योगायोग नसतो, तो देवाने दिलेला एक पवित्र हेतू असतो। या जन्मात आपण काय करतो, कसं वागतो यावरच पुढचं आयुष्य ठरतं। जगावं ते सत्याच्या मार्गावर, कारण खोटं तात्पुरतं असतं, पण सत्य कायम टिकतं। मनात स्वच्छता ठेवली तर जीवनात खऱ्या आनंदाची अनुभूती मिळते। मनुष्याने नेहमी संयम ठेवावा, कारण घाईत घेतलेले निर्णय आयुष्य बदलून टाकतात। शांत मनाने विचार करून चालणारा माणूस कधीच चुकत नाही। भक्तांनो, जगावं ते इतरांना समजून घेण्यासाठी, कारण प्रत्येक जण आपल्या वेदना घेऊन जगत असतो। दुसऱ्याच्या दुःखात साथ देणं हेच खऱ्या मानवतेचं लक्षण आहे। जीवनात काहीही कधीही गर्व करू नये, कारण वेळ सगळ्यांची सारखी नसते। आज जो वर आहे तो उद्या खाली येऊ शकतो, म्हणून नेहमी नम्र राहावं। आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिकावं। लोभ वाढला की मनाची शांती हरवते। जगावं ते कर्मासाठी,
कारण नशीब फक्त दिशा दाखवतं, पण चालायचं काम आपलंच असतं. चांगले कर्म केल्यानेच जीवन उजळतं. मनुष्याने नेहमी कृतज्ञ राहावं, कारण देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी अर्थ असतो. भक्तांनो, अडचणी सुद्धा आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच येतात. स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. जो भक्तांनो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. जगावं ते प्रेमासाठी, कारण भक्तांना प्रेमच माणसाला माणूस बनवत असतं. द्वेष आणि राग हे फक्त मनाला जखमा देतात. मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत, कारण जसा विचार तसं जीवन घडतं. जीवनात अपयश आलं तरी हार मानू नये. प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेने एक पाऊल असतं. मनुष्य जन्म म्हणजे एक प्रवास आहे, शेवट नाही. तर या प्रवासात जगत असताना जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करावं. भक्तांनो, देवावर श्रद्धा ठेवून, मनात प्रेम ठेवून आणि कर्म करत राहिलं तर जीवन सुंदर होतं. भक्तांनो, मामा पुढे सांगतात, अरे माझ्या मुलांनो, जगावं ते स्वतःला समजून घेण्यासाठी, इतरांना आनंद देण्यासाठी आणि देवाच्या मार्गावर चालण्यासाठी जगावं. भक्तांनो, कारण मामा आपल्याला सोबत फक्त आपली कर्म आणि आपली चांगुलपणाच जातो असे मामा म्हणतात. मामा पुढेही सांगतात की मनुष्य जन्म हा फक्त जगण्यासाठी नसतो. भक्तांनो, तो स्वतःला ओळखण्यासाठी असतो. जो स्वतःला ओळखतो तोच खरं जीवन जगायला शिकतो. जगावं ते नाव कमावण्यासाठी नाही, तर चांगुलपणा कमावण्यासाठी. कारण नाव वेळेनुसार विसरलं जातं, पण चांगुलपणा लोकांच्या मनात कायम राहतो. भक्तांनो, मनुष्याने नेहमी आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं. मन जर स्थिर असेल तर कोणतंही वादळ आपल्याला हलवू शकत नाही. जगावं ते देण्यासाठी, कारण देण्यातच खरा आनंद लपलेला असतो. घेणारा काही वेळ सुखी असतो, पण देणारा आयुष्यभर आनंदी राहतो. मनुष्य जन्म म्हणजे एक परीक्षा आहे. प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेणं हाच खरा यशाचा मार्ग आहे. भक्तांनो, जीवनात कधीच कोणावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच खरा आत्मसन्मान आहे. जगावं ते क्षणांचा आनंद घेत, कारण गेलेले वेळ परत येत नाही. प्रत्येक दिवस शेवटचा आहे असं समजून जगावं तर जीवन सुंदर होतं. मनुष्याने नेहमी सत्य, प्रेम आणि संयम या 3 गोष्टी जपाव्यात. या 3 गोष्टींनीच जीवनात खरी शांती मिळते. जगावं ते राग आणि मत्सर सोडून, कारण हे 2 शत्रू मनुष्याला आतून संपवतात. जीवनात हे मिळालं नाही त्यासाठी दुःख करू नये. जे आहे त्याचं मूल्य ओळखलं तरच आनंद मिळतो. मनुष्याने नेहमी शिकत राहावं. जो थांबतो तो मागे पडतो, जो शिकला भक्तांनो तो पुढे जातो. जगावं ते स्वतःच्या अंतःकरणाच्या आवाजावर जगावं, कारण बाहेरचं जग चुकीचं मार्गदर्शन करू शकतं, पण मन आधीच खोटं बोलत नाही. देवाने दिलेले जीवन हे एक कर्ज आहे. ते प्रेम, सेवा आणि चांगल्या कर्मांनी फेडावं. भक्तांनो, बाळूमामा पुढे आपल्याला सांगतात, मनुष्य जन्म म्हणजे स्वतःला घडवण्याची संधी. जगावं ते इतरांच्या आयुष्यात प्रकाश बनवण्यासाठी. आणि भक्तांनो, असं जगावे की जीवनामध्ये की देव म्हणेल हा जन्म सार्थ झाला. भक्तांनो, तसेच मनुष्य जन्म हा केवळ शरीर मिळणं नाही, तर आत्म्याचा प्रवास पूर्ण करण्याची संधी आहे. हा जन्म मिळाला म्हणजे देवाने आपल्यावर विश्वास ठेवला आहे. जगावं ते स्पर्धा करण्यासाठी नाही, तर स्वतःला सुधारण्यासाठी जगावं. कालचा आपण आणि आजचा आपण यामध्ये खरी स्पर्धा असते. मनुष्याने नेहमी शांत राहावं,
कारण शांत मनातच योग्य निर्णय जन्म घेतात. भक्तांनो, जगावं ते क्षमा करून, कारण राग धरून ठेवल्याने फक्त आपलंच नुकसान होतं. भक्तांनो, क्षमेमुळे मन हलके होते आणि आत्मा स्वच्छ राहतो. तसेच भक्तांनो, जीवनात भक्तांनो जगायचं ते क्षमा करून, कारण राग धरून ठेवल्याने फक्त आपलं नुकसानच होतं. क्षमेमुळे मन हलकं होतं आणि आत्मा स्वच्छ राहतो. जीवनात जे घडतं ते नेहमी आपल्या भल्यांसाठीच असतं. देव कधीच चुकीचं देत नाही, फक्त आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. मनुष्य जन्म म्हणजे स्वतःच्या कमतरता ओळखण्याची संधी आहे. जो स्वतःच्या चुका मान्य करतो तोच खरा मोठा मनुष्य बनतो. जगावं ते साधेपणाने, कारण साधेपणातच खरा आनंद असतो. जास्त अपेक्षा ठेवल्या की दुःख वाढतं. मनुष्याने नेहमी चांगल्या लोकांचा सहवासात राहावं. जसा संग तसं रंग, हे जीवनाचं सत्य आहे. जगावं ते निसर्गाशी जोडून. निसर्ग आपल्याला संयम, शांतता आणि संतुलन शिकवतो. जीवनात कधीही हार मानू नये, कारण भक्तांनो कधीच हार मानू नये, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. मनुष्य जन्म हा वेळेपुरता आहे भक्तांनो, म्हणून प्रत्येक क्षणाचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. जगावं ते कृतज्ञतेने. जे आहे त्याबद्दल धन्यवाद मानले की जे नाही तेही मिळायला सुरुवात होते. मनुष्याने नेहमी स्वतःला विचारावं, मी आज कोणाला आनंद दिला का? जे उत्तर हो असेल तर तो दिवस यशस्वी आहे. जगावं ते असं की आपल्या अस्तित्वाने कोणाचं तरी भक्तांनो जीवन उजळेल, कारण दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणं हाच खरा धर्म आहे. भक्तांनो, बाळमामा पुढेही सांगतात, मनुष्य जन्म हा एक भक्तांनो दिवा आहे. तो स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी पेटवावा, तेव्हाच जीवनाचं खरं महत्त्व आपल्याला समजतं. भक्तांनो, असेच प्रेमादायी विचार आणि बाळमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भक्तांनो बेल आयकॉनचं बटन दाबा. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळमामांच्या नावानं चांगलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.